नमस्कार, मी डॉक्टर सुनील जाधव, जे++ हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे मी बालरोग व नवजात शिशुरोग तज्ञ म्हणून काम करतो. 17 नोव्हेंबर रोजी आपण वर्ल्ड प्रीमॅच्युरिटी डे साजरा करतो. तर प्रीमॅच्युरिटी म्हणजे काय? जसं आपण म्हणतो की बाळ हे आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस राहिलं पाहिजे. जर ते बालक 9 महिन्यापेक्षा आधीच जन्माला आलं तर त्याला आम्ही प्रीमॅच्युअर म्हणतो. त्यामध्ये बरेच स्टेजेस असतात. न्यू टर्म, नियर टर्म किंवा प्री टर्म, एक्स्ट्रीम प्रीमॅच्युरिटी असे बरेचसे स्टेजेस असतात. पण आपण साधारणपणे त्याला प्रीमॅच्युरिटी म्हणतो. तर आता हे प्रीमॅच्युरिटी का महत्वाची आहे? बालक ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये असतं त्यावेळेस त्याची डेव्हलपमेंट होत असते. त्याची प्रत्येक सिस्टीम, त्याचे प्रत्येक अवयव हे डेव्हलप म्हणजे प्रगल्भ होत असतं आणि ते प्रगल्भ 9 महिने 9 दिवसापर्यंत चालू असतं. आणि यदाकदाचित जर ते बालक 7व्या महिन्यात, 8व्या, 9व्या महिन्यात जन्माला आलं तर नॅचरली त्याचे सगळी सिस्टीम जे आहेत, त्याचे ऑर्गन्स जे आहेत, अवयव जे आहेत ते प्रीमॅच्युअर किंवा प्रगल्भ झालेले नसतात. अशा कंडिशनमध्ये त्या बालकाला त्रास होण्याची शक्यता खूप असते. तर सर्वप्रथम आम्ही बघतो की फुफ्फुसांची मॅच्युरिटी सगळ्यात महत्वाची असते, जेणेकरून बालकाला श्वास व्यवस्थित घेता येतं व ऑक्सिजनची मात्रा बॉडीमध्ये व्यवस्थित राहते. तर ज्यावेळेस प्रीमॅच्युअर बेबी होतं, जास्त 32 आठवड्याच्या खाली जर बाळ असेल तर अशा कंडिशनमध्ये आम्हाला जास्त काळजी घ्यावी लागते, कारण त्याची लंग्सची डेव्हलपमेंट ही व्यवस्थित झालेली नसते. त्याचबरोबर हृदयाची डेव्हलपमेंट कमी असते. आणि तिसरी म्हणजे अतिशय महत्वाचं म्हणजे आतडे जे आहेत ते प्रगल्भ किंवा मॅच्युअर झालेले नसतात. त्यामुळे अशा बालकाला दूध पाजण्याची सुद्धा जी गोष्टी असतात खूप काळजीपूर्वक आम्हाला घ्यावी लागतात. नाहीतर पोटाचे विकार होतात, ज्याला आम्ही NSC वगैरे म्हणतो. त्यावेळेस जसं मी म्हटलं फुफ्फुसाची डेव्हलपमेंट होत नाही, तर त्याला एक आजार आहे हायलाइन मेम्ब्रेन डिसीज, ज्यामध्ये एक द्रव्य असतं. ते द्रव्य हे कमी असतं किंवा तयारच झालेलं नसतं, जेणेकरून फुफ्फुस असे हवेने उघडत नाहीत आणि त्याच्यामुळं जी काय ऑक्सिजनची मात्रा शरीराला मिळायला पाहिजे ती मिळत. तर साधारणपणे ह्या बऱ्याचशा गोष्टी ह्या अशा प्रीमॅच्युअर बेबीमध्ये असे बरेचसे प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळं आम्ही अशा प्रीमॅच्युअर बेबीला NICU, निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ठेवतो. त्याला ऑक्सिजन कसं प्रोव्हाइड करता येईल, काही काही केसेसमध्ये त्याला व्हेंटिलेटर किंवा CPAP वर ठेवावं लागतं. तर ह्या सगळ्या मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच आम्ही करतो, जेणेकरून हे प्रीमॅच्युअर बेबी त्याचं आरोग्य व्यवस्थित राहतं. तिसरी गोष्ट, ह्या प्रीमॅच्युअर बेबीमध्ये इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकार शक्ती कमी असते. अशा केसमध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. आम्ही आमच्या NICU मध्ये इन्फेक्शन होणार नाही याची काळजी जास्तीत जास्त घेतो. सेप्सिस आमच्याकडे असतं. दुसरी गोष्ट म्हणजे अँटीबायोटिक थेरपी अशा केसेसमध्ये बऱ्याच वेळेस द्यायला लागते. तर ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपल्याला त्या बालकाचं आरोग्यच नाही तर त्या बालकाचा जीव वाचवण्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. कारण हे प्रीमॅच्युअर बेबी अतिशय नाजूक असतं. त्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस, लंग्सचे प्रॉब्लेम्स किंवा आतड्यांचे प्रॉब्लेम्स, हे बरेचसे प्रॉब्लेम्स किंवा ब्रेनची सुद्धा डेव्हलपमेंट पूर्ण झालेली नसते. अशा केसमध्ये ब्रेनमध्ये रक्तस्राव होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर ह्या सगळ्याच गोष्टींची काळजी आम्हाला इथे NICU मध्ये घ्यावी लागते, जेणेकरून त्या बाळाचा जीव वाचतो आणि पुढच्या काळामध्ये किंवा पुढच्या आयुष्यामध्ये ते बाळ कुठल्याही प्रकारे हँडिकॅप राहणार नाही याची आम्हाला काळजी घ्यावी लागते. तर आज समजून घ्या की आजच्या आयुष्यामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये एक 20, 25, 30 वर्षापूर्वीपेक्षाही आता प्रीमॅच्युरिटी रेट म्हणजे प्रीमॅच्युअर बेबीज बॉर्न होण्याची शक्यता जास्त वाढली. त्याचं कारणच बदललेला समाज मन आहे. तर अशा केसमध्ये आपल्याकडे जर कुठली स्त्री गरोदर असेल तर तिची प्रसूती ही 9 महिने 9 दिवसाच्या आधी झाली नाही पाहिजे याची काळजी घेणं हे सगळ्यात महत्वाचं, जेणेकरून आपल्याकडं प्रीमॅच्युअर बेबीजचा लोड किंवा प्रीमॅच्युअर बेबीज कमीत कमी जन्माला येतील. एवढाच मी संदेश देईल की प्रसूतीपूर्व काळजी जास्त घेतली त्या होणाऱ्या आईची तर नक्कीच पुढे बाळाला होणारे आजार आणि विकार नक्कीच कमी होतील.